विद्यार्थी मित्र, आपल्या ह्या चौथ्या व्याख्यानात आपण पहिल्या प्रकरणातील जो उपघटक आहे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष हा आपण अभ्यासणार आहोत। पहिले प्रकरण जे आहेत आपले साहित्याचे स्वरूप, यामध्ये पहिला घटक शास्त्रीय आणि ललित साहित्यातील फरक, दुसरा जो घटक आहे साहित्याचे स्वरूप, शब्दरूपत्व, वास्तव आणि कल्पित यांचा संबंध, त्यानंतर त्यानंतरचा घटक आहे ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष, संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रियता, सूचकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता ह्या 6 विशेषांचा अभ्यास आपण आज करणार आहोत। साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष नेमके कसे असते, नेमकी त्याची जडणघडण कशी होते, तर अनुभव ह्या संकल्पनेत 3 घटक सामावलेले आपल्याला दिसतात। त्यामध्ये तुम्ही बघितलं तर संवेदना, विचार आणि भावना हे 3 घटक आपल्याला लक्षात येतील। आपल्या शरीराचे जे पंचेंद्रिय आहे त्यामध्ये डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा किंवा स्पर्श ह्या 5 इंद्रियाद्वारे माणसाचा बाह्यसृष्टीशी एक प्रकारे व्यवहार चालू असतो किंवा साथ प्रतिसाद चालू असतो, क्रिया प्रतिक्रियात्मक व्यवहार चालू असतो, हे आपल्याला ज्ञात आहेच। यापैकी कोणत्याही इंद्रियाद्वारे बाह्यसृष्टीचा लाभ देणारा संदेश त्याला मेंदूकरवी दिले जाणारे प्रत्युत्तरे आणि त्याचे माणसाच्या ठिकाणी संभवणारे परिणाम ही सर्व प्रक्रिया जर आपण बघितली तर बाह्य गोष्टीच्या संयोगातूनच हे सगळं संभवते किंवा निर्माण होते असं आपल्याला दिसते। म्हणजे थोडक्यात ही इंद्रिय संवेदना आहेत हे लक्षात आपल्याला घ्यायला हवं। या संवेदनाचा अर्थ जर आपण लावला तर विचार, भावना ह्या गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात की त्यामुळेच ही प्रक्रिया घडते। विचार व भावना ह्या दोन्ही किंवा संवेदना ह्या तिन्हींच्याही एकत्रीकरणातून एक विशिष्ट अर्थ आपल्याला प्राप्त होत असतो आणि तो संपूर्ण जाणीव आपल्याला होत असते, तिलाच अनुभव असे म्हणता येईल। सर्वसाधारणपणे अनुभवाची एक अशा पद्धतीने आपण व्याख्या करू शकतो किंवा विचार करू शकतो। पुढे जर आपण बघितलं तर असा जो अनुभव असतो त्या अनुभवाला साहित्यात शब्दरूप लाभत असते आणि साहित्यामध्ये 2 प्रकार, ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य, त्यालाच आपण शास्त्रीय साहित्य म्हणतो। जर आपण ललितेतर साहित्याचा विचार केला तर ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव तसे हे एकसारखे असले तरी ते एक नाहीत हे लक्षात घ्या। ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे म्हणजे शास्त्रीय साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे मूळतःच ज्ञानात्मक असतात, एकेरी असतात, स्पष्ट असतात, समावेशक आणि व्यक्ती निरपेक्ष असे असतात किंवा ते नव्हे ते असावेच लागतात, तरच ते शास्त्रीय साहित्य म्हणून गणल्या जाऊ शकतं। त्यांचा स्वतंत्रपणा, त्याची मौलिकता, त्याची निसंदिग्धता आणि त्याची व्याप्ती ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। शेवटी त्यातील अनुभवाचे आव्हान वैचारिक स्वरूपाचे आहे हे लक्षात ठेवून त्याचे मोजमाप व मूल्यमापन केले जाते। ललितेतर साहित्यातील अनुभव आणि त्याचा आविष्कार यातील द्वैतही लक्षात ठेवणे आवश्यक असते। थोडक्यात काही मुद्दे जे आहे ते ह्या ललितेतर साहित्य म्हणजे शास्त्रीय साहित्याच्या बाबतीत आपल्याला लक्षात घेतले तर शास्त्रीय साहित्याची बाज किंवा शास्त्रीय साहित्याचा घटक किंवा शास्त्रीय साहित्य आपल्या लक्षात येतात। ललित साहित्यातील अनुभवाचे तसे नसते, त्याचे वेगळेपण त्याच्या आविष्काराशी असलेल्या अद्वैती एकरूप नातेसंबंधातून लक्षात येते। शेवटी एका व्यक्तिमनाचा अनुभव त्या व्यक्तिमनासह साहित्यकृतीद्वारे आस्वादकाच्या अनुभव विश्वाचा तो एक भाग बनण्यासाठी अवतरत असतो। हा अनुभव आपल्याला इथे लक्षात घेता येईल।
हा अनुभव त्याच्या सर्व घटकांसह सर्वांगी परिपूर्ण अशा स्वरूपात आविर्भावित व्हावा लागतो, आविष्कृत व्हावा लागतो. त्यामुळे तो अनुभव किंवा अनुभवासारखा असला तरी नुसता अनुभव राहत नाही त्या लेखकाचा. त्याच्यावर होत असलेल्या संस्करणामुळे तो कलाअनुभव किंवा काव्यानुभव होतो आणि कलात्मक अनुभव अशी संज्ञाही त्याला आपोआप साहित्यामध्ये लाभते. मग आपोआप त्याला त्याची अशी काही खास वैशिष्ट्ये लाभतात. ती कोणती ते आपण बघू. आपण आतापर्यंत साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव, नेमका अनुभव कशाला म्हणायचं आणि त्या अनुभवाचे विशेष. एखादा लेखक कवी आपली साहित्यकृती लिहित असताना किंवा त्याची नवनिर्मिती करत असताना तो ह्या घटकांच्या साह्याने किंवा त्याच्या अंतर्भूत असलेल्या ह्या घटकांचं साह्य घेऊन त्याची निर्मिती कशी करत असतो. निव्हन त्याला ह्या घटकांचं साह्य आपोआप मिळत असते आणि तो आपलं साहित्य निर्मिती कशी करतो. ती कुठले कुठले विशेष आहे किंवा कुठले कुठले घटक आहेत ते आता आपण बघूया. पहिला आहे संवेदनात्मकता. माणसाला जी एक चित्तवृत्ती असते किंवा चित्त असते, त्याचा जो आधारभूत पाया हा संवेदनातच सामावलेला दिसतो आपल्याला. इंद्रिय संवेदनात्मकता हा कलात्मक अनुभवाचा मुख्य विशेष आपल्याला सांगता येईल. सर्वच कलांमध्ये इंद्रिय संवेदना जागृतीला महत्त्वाचे स्थान यामुळेच प्राप्त झालेले आहेत. कलावंतांच्या ठिकाणी तीव्र संवेदना क्षमता हवी असे यासाठीच म्हटले जाते. जर आपण ह्या संदर्भात सर्वच्या सर्व किंवा अधिकात अधिक इंद्रिय स्फुरणे नेमकेपणी टिपणारा किंवा हळुवारपणे रसिक मनात संक्रांत करणारा कलावंत मोठा गणला जातो. याचं कारण काय की त्याला इतरही संवेदना असतात, पण त्या संवेदनाची पातळी उच्चतम असते किंवा तीव्र असते. म्हणून तो त्या संवेदनाच्या बाबतीत तो त्या घेतलेलं काम जे असतं त्याचं किंवा त्याने केलेलं जे साधना असेल, आराधना असेल, त्याच्यात तो उच्च पातळीवर किंवा तो नावाजला जातो. काही उदाहरणं जर आपण इथे घेतली तर तुमच्या लक्षात येईल. आपण गायकांचं उदाहरण घेतलं तर एखादा गायक किंवा कुमार गंधर्वांसारखा गायक, एखादा वादक घेतला, रविशंकर यांनी वाजवलेली सतार किंवा अल्ला रखासारखा तबलजी किंवा झाकीर हुसेनचाही तबला इत्यादी जे काही भिन्न क्षेत्रातील कलावंत आहेत, हे म्हणूनच मोठे होत, म्हणूनच यांचा मोठेपणा किंवा यांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. तसंच साहित्याच्या बाबतीत जर उदाहरणच घ्यायचं असेल तर मराठी कवितेमध्ये बालकवींचं उदाहरण आपल्याला विशेष उल्लेखनीय किंवा सांगता येईल. बासे मर्ढेकरांनी सुद्धा संवेदना जागृतीवर आधारित असे कलेविषयी आणि काव्याविषयी जो लय सिद्धांत मांडलेला आहे, त्याच्या स्पष्टीकरणासाठी ते फक्त बालकवींचे उदाहरण देताना आपल्याला दिसतात. म्हणूनच संवेदना ही एका उच्चतम पातळीवर असल्याशिवाय लेखक असेल, कलावंत असेल, कवी असेल, तो त्या संवेदनात्मकतेमुळेच तो आपलं साहित्यकृती एका उच्चतम पातळीवर नेऊ शकतो. हेगेल नावाच्या एका मीमांसकाचे म्हणणे असे आहे की सौंदर्यशास्त्राचे विवेचन करताना त्याने कलाकृतीतील ज्या चैतन्याचा उपस्थितीचा निर्देश केला आहे आणि इतरांकडूनही सतत ज्या जिवंतपणाचा निर्देश केला जातो, ते चैतन्य आणि तो जिवंतपणा याचे अस्तित्व प्राधान्याने संवेदनाच्या पातळीतच सामावलेले आहेत. बघा, जिवंतपणा जो असतो, चैतन्य म्हणजे जीव. माणूस चैतन्यमय केव्हा असतो की त्याच्यात शरीरात जीव असेल, आत्मा असेल तेव्हा. म्हणून जिवंतपणा त्याच्या संवेदनाच्या पातळीमध्ये आपल्याला दिसून येतो. जर उदाहरणच आपल्याला घ्यायचं असेल तर इंदिरा संत यांच्या कविता किंवा ग्रेस यांच्या कविता, त्यामुळे सूक्ष्म ते सूक्ष्म संवेदना शब्दांच्या द्वारे टिपण्याचे असाधारण कसब त्यांच्या कवितेत दिसतात. म्हणून संवेदना साहित्यातून जे व्यक्त होतं, लेखकाला जे अनुभवाला येतं, तो त्या संवेदनाच्या पातळीतून व्यक्त होत असतो आणि आपली कलाकृती किंवा साहित्यकृती निर्माण करत असतो. म्हणून संवेदनाचं विश्लेषण आपण इथं ह्या मुद्द्यात केलेलं आहे.
दुसरं विशेष आपल्याला सांगता येईल भावनात्मकता. प्रत्येक व्यक्तीला भावना असते. भावनेचं मोजमाप जर करायचं असेल तर भावना ही आपण सुखद भावना, दुःखद भावना किंवा अनेक नवरस जे आहे भारताचे त्यानुसार आपण आपल्या भावना प्रतीत किंवा व्यक्त करत असतो. म्हणून भावनात्मकता हा या अनुभवाचा एक महत्त्वाचाच विशेष आहे. कारण कलेच्या, ललित साहित्याच्या तो एक आधारस्तंभ म्हणजेच भावना विलास होय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे ह्या अनुभवात असणारा भावनेचा स्पर्श वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यामुळेच हा अनुभव काही विशिष्ट भावनांनी जागृत किंवा परिपोष करू शकतो. विशिष्ट भावनांची तो जागृती किंवा त्याला परिपोष किंवा त्याला पोषत असतो. बुन्स्किट नावाच्या सौंदर्यशास्त्रज्ञांच्या मते सौंदर्य अनुभवात एक सुखद भावना, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्लेझंट फिलिंग असते, असे त्याचे मत आहे. ललित साहित्याचा कोणताही प्रकार घेतला तर त्यातील भावना दर्शन नेहमीच महत्त्वाचे मानले गेले. संस्कृतमध्ये जवळजवळ सर्वच मीमांसकांनी रसचर्चा केलेली आढळते. आणि रस म्हणजे भावनेची एक विशिष्ट अवस्था. आपण भरताचे नाव जे घेतो, भरत मुनींचे, त्यांनी ही रसचर्चा किंवा भरताने सांगितलेले जे नवरस आहे त्या बाबतीत रस म्हणजे भावनेची एक विशिष्ट अवस्था असे मत इथे मांडले गेले. पाश्चात्य समीक्षिकेतही काव्यात इमोटिव्ह एलिमेंट्स असतो असे सांगितले गेले आहे. इमोटिव्ह म्हणजेच भावनेला अनुबंध असलेला घटक. तेव्हा काव्यात आवश्यक असणारा हा विशेष त्यामागील अनुभवाबाबत आवश्यक असतोच असतो. इथेही भावनात्मकता फक्त व्यावहारिक पातळीवर नसते, तर म्हणजे जीवन उपयोगी आणि कृतीप्रवण नसते. भावनेसाठी भावना असे तिचे स्वरूप असल्याने ती केवळ आस्वादपर असते. ह्या अनुभवातील भावना व्यक्ती, स्थल, काल निरपेक्ष झालेली साधारण भावना असते, असं आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे बघा, व्यक्तीच्या बद्दल ती त्याच्या पद्धतीने व्यक्ती बदलली की भावना बदलते, स्थळ बदलले की भावना बदलते, काळ बदलला की भावना बदलते. म्हणजे तिचा त्या स्थलकाल निरपेक्ष तिचा आस्वाद घेतला जातो किंवा ती त्या परिस्थितीनुसार त्या घटकानुसार ती भावना निर्माण होत असते, व्यक्त होत असते. तिसरा जो मुद्दा आहे वैचारिकता. हे विशेष भावनेसारखेच आहे. हे तिसरे विशेष सुद्धा वैचारिकता म्हणजे विचार. ललित साहित्यातून आविष्कृत होणाऱ्या अनुभवांच्या बाबतीत वैचारिकता हा विशेष जुळणारा गुण नाही, असा आपल्याला सर्वसामान्य माणसाचा समज आहे. त्याचे स्थान ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्यात असते असे म्हटले जाते. कारण तो ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे बुद्धिमार्गाशी निगडीत मानला जातो. बघा, त्याचा संबंध ज्ञानाशी, बुद्धिमार्गाशी. पण ललित साहित्यालाही विचाराचे वावडे नसते. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तो ललित्याच्या अंगाने विकसित झालेला पाहिजे, तो विचार लालित्याच्या अंगाने. शास्त्रीय वा ललितेतर साहित्यात तो फक्त विचार म्हणून लक्षात येतो. म्हणून काही उदाहरणं जर द्यायची म्हटले तर हरिभाऊ आपट्यांच्या सामाजिक कादंबऱ्या बघा, किंवा केशवसुतांचे लेखन बघा, मर्ढेकरांचं किंवा विंदा करंदीकर यांच्या कविता, काकासाहेब खाडिलकर, विजय तेंडुलकर, गो पु देशपांडे यांची नाटके इत्यादींचा विचार जर आपण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या कलाकृती काही एका निश्चित विचार किंवा वैचारिक दृष्टिकोन आपल्याला देतात, एक विचार करायलाही लावतात आणि समाजाकडून काही विचार घेतात. हे या त्यांच्या साहित्यकृतीवरून आपल्याला दिसते. हे सगळ्यांचे साहित्य त्यामुळे आपल्याला आनंद देत असते. आणि आनंदाबरोबर साहित्याचं कामच ते आहे की आनंद देणे, विचार देणे, प्रबोधन करणे, खंडन मंडन घडून आणणे, चर्चा करणे. तर आनंदाबरोबर विचारही आपल्याला हे साहित्य देत असतं. याचे कारण एकच
की त्यामागील अनुभवात असलेल्या विचारांचा बलवत्तर घटक. तेथे विचार हा नुसता वैचारिक पातळीवर राहत नाही हे लक्षात घ्या. तो कलेच्या पातळीवर आपल्याला दिसतो. विचारांमुळे साहित्य कृतीला आपोआप एक भारदस्तपणा व वजन प्राप्त होत असते. आणि ह्या घटकांमुळे ती साहित्य कृती एक वेगळे सामर्थ्य किंवा एक वेगळं भारदस्तपणा घेऊन ती निर्माण होत असते. म्हणजे आपल्याला हे जे घटक जे आहे, विशेष जे आहे, संवेदना असतील, भावना असेल, आणि नंतर तिसरा जो आहे विचार. म्हणजे संवेदना, विचार किंवा भावना या घटकांमुळेच संवेदनानुभव, विचार अनुभव आणि भावना अनुभव असे शब्द समीक्षेत आता वापरले जातात किंवा त्याचा उपयोग केला जातो. साहित्यातून निर्माण होणाऱ्या ज्या अनुभवात संवेदनेचे महत्त्व जास्त आहे तो संवेदनानुभव म्हणून बालकवी असेल किंवा कवी ग्रेस माणिकशंकर गोडघाटे यांच्या काव्यात संवेदनाचा जो अनुभव आहे तो जाणवतो असे आपल्या लक्षात येते. बी कवींची कविता असेल, वाम जोशी किंवा श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कादंबऱ्या यातूनही आपल्याला तो विचार अनुभव लक्षात येतो. एक मुद्दा आपण इथे एक लक्षात जर घेतला तर आपल्याला अधिक वैचारिकता कशी अलग असते आणि कशी पुन्हा संमिश्र असते. तर बघा, विचार अनुभव घेत असताना आता एखाद्या प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणेमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये साधारणतः 3 गुण आपल्याला दिसतात: सत्व, रज आणि तम. ह्या 3 गुणांनी बनणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच ज्यात सत्वगुण आधिक्य असते तो सात्विक असं आपण म्हणतो. रजगुणाचे आधिक्य किंवा रजगुण अधिक जास्त असेल तो राजस, आणि ज्यात तमगुणाचे आधिक्य तो तामसी. याचा अर्थ तिथे या विशिष्ट गुणांचेच फक्त वास्तव्य असते असं नाही, तर इतर गुणही तेथे असतात हे लक्षात घ्या. फक्त ती व्यक्ती किंवा तो माणूस त्या विशिष्ट गुण इतरांहून आधिक्याने जास्तीचे असल्यामुळे तो त्या गुणाने ओळखला जातो. आता लक्षात येईल आपल्या कलात्मक अनुभवाबद्दलचे हेच सूत्र आपण लक्षात घ्यावे लागतात आपल्याला. मग आपण म्हणतो की एखादी व्यक्ती रागीट असेल, एखादी व्यक्ती मायाळू असेल, एखादी व्यक्ती कनवाळू असेल, तर त्या गुणाने किंवा त्या असलेल्या आधिक्याने आपल्याला त्या व्यक्तीचं आपण नाव घेत असतो. यानंतरचं चौथं विशेष जे आहे अनुभवातलं ते आहे सूचकता. हा एक कलात्मक अनुभवाचा एक महत्त्वपूर्ण विशेष आपण इथे मानला पाहिजे. ललित साहित्य अनुभवात तो असू शकत नाही असं मत आहे, पण सर्व स्पष्ट करून सांगण्यापेक्षा कलेचा भर नेहमी सुचवणारा असतो असंही आपल्याला लक्षात येते. सूचनेला किंवा सूचकतेला सजेशन असे इंग्लिशमध्ये म्हणतात. सूचकतेचे महत्त्व पाश्चात्य काव्य विचारानेही लक्षात घेतलेले आहे. संस्कृतमध्ये ध्वनी विचार जो आहे तिथेही सूचकतेचे महत्त्व आहे. ध्वनी ह्या शब्दाचा अर्थच मूळतःच सूचकता किंवा व्यंग्यार्थ ह्या अर्थाने तो संस्कृतमध्ये वापरला जायचा. आनंदवर्धनाने सुद्धा वस्तुध्वनी, अलंकारध्वनी किंवा रसध्वनी अशी सलग श्रेणी सांगितलेली आहे. या सूचकतेमुळेच कलात्मक अनुभवाच्या ठिकाणी बसणाऱ्या लवचिकतेची कल्पना आपल्याला येऊ शकते. ललित साहित्य कृतीचे जे अनेक अर्थ संभवू शकतात ते आपण जर लक्षात घेतलं तर त्यामागे अनुभवाच्या ठिकाणी बसणाऱ्या सूचकता ह्या विशेषांमुळेच तीच प्रक्रिया किंवा ते लक्षात येते. ललितेतर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवात जर अशी लवचिकता आली किंवा अनेक अर्थ जर तिथं आले तर कदाचित आपल्याला अनर्थ संभवेल किंवा वेगळा अर्थ तिथे मिळेल. म्हणून सूचकतेमध्ये किंवा तेथे निश्चित असा अर्थ असायला हवा. सूचकतेमुळे ललित साहित्याचा जो अनुभव असतो त्यात चमत्कृती जाणवते आणि ती त्या अनुभवाला आकर्षित बनवते. मराठीतील कवी विनायक जे आहेत
त्यांच्या कवितामागील अनुभव हे प्रामुख्याने सूचक अनुभव आहेत. हतभागिनी सारख्या कवितेत विनायक दर्शनी स्वरूपात एका दुर्दैवी स्त्रीचे करुण चित्र आपल्याला तिथे रेखाटलेले दिसते. म्हणजे सूचक स्त्रियांचं जे चित्रण आहे किंवा समाजातील स्त्रियांची जी स्थिती आहे कशी आहे, दुर्दैवी आहे. स्त्रियांना आजही किंवा त्या काळात किंवा जेव्हा जे काही कवितेतून वर्णन केलेलं आहे की एक दुर्दैवी स्त्री आणि समाजात त्याचं प्रतिनिधित्व स्त्री करीत असते. आणि त्याचप्रमाणे काही उदाहरणं जर द्यायची असतील तर समर्थपणे ब्रिटिश राज्यामुळे भारत देशाची झालेली हालाकीची स्थिती आपल्याला इथे सुचवलेली आहे. एकूणच साहित्यकृती मागील अनुभवांमध्ये सूचकता हा विशेष असतो हे आपण इथे लक्षात घ्यायला हवं. मनोज बासी मर्ढेकरचा गणपतवाणी आपल्याला अनेक अंगांनी भावते. गोविंद अग्रज यांचं प्रेम आणि मरण मधील वृक्ष किंवा माधव जुलियन यांच्यामधील संगमोत्सुक डोहो मधील डोहो ह्या ज्या कविता आहेत त्या कवितांमध्ये अनुभवाच्या ज्या सूचकता आहेत त्या विशेषांमुळेच आपल्याला निस्सीम प्रेमवीर म्हणून भावू लागतात. एक कविता अनेकांकडून अनेक अर्थाने वाचली जाते किंवा एकाच व्यक्तीला ती अनेकदा वाचताना अनेक अर्थाची जाणीव तेथे होत असते. यामागील कारण जर आपण बघितलं तर त्यातील सूचकतेचे सामर्थ्य हेच आहे. म्हणजे सूचकतेला किती महत्व आहे बघा. सूचकतेचे सामर्थ्य ही सूचकता फक्त कलावंतांच्या कलात्मक अनुभवांचा विशेष असते हे आपण बघितलं. तिच्यामुळे सौंदर्य वृद्धी होते. ही सूचकता शास्त्रीय व ललिततर साहित्यामागील अनुभवांच्या बाबतीत दोष ठरू शकते. म्हणजे सूचकता ही कदाचित शास्त्रीय साहित्यात ललिततर साहित्यात नसते. इथं हाही मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. कारण अर्थाच्या अनेक विविध शक्यता तिथे घातक ठरतात. कारण शास्त्रीय साहित्यामध्ये एखादा सिद्धांत मांडले असेल आणि तिथं त्या सिद्धांताचं अनेक अर्थाने जर प्रत्येकाने ती सूचना लक्षात घेतली तर तो घातक ठरू शकतो, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून तिथे सूचकता हा मुद्दा आपल्याला थोडा बाजूला ठेवावा लागेल. तिथे एकमेव निवेदित शक्यता आवश्यक असते. ललित साहित्यात मात्र नेमके याच्या उलटे असते किंवा याच्या सूचनेच्या बाबतीत ललित साहित्यामध्ये ही ललित साहित्य हे एका बाजूने परिपोष किंवा एका बाजूने ते सामर्थ्यशाली त्यामुळेच होऊ शकते. यानंतर पाचवा विशेष जर आपल्याला बघायचा आहे ठरला तर विशिष्टता आणि विश्वात्मकता. हे दोन्ही तर केवळ ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष म्हणता येईल. ललितेतर साहित्यामागील अनुभव फक्त विश्वात्मक हा विशेष असतो असे म्हणता येईल. कारण त्यावर तो शोधणाऱ्या ज्याचा तो आहे त्याच्या विशिष्टत्वाचा ठसा उमटलेला नसतो. तो अनुभव सर्वार्थाने सगळ्या समाजातील सगळ्या व्यक्तींचा सगळ्या लोकांचा असतो. काही उदाहरणं जर द्यायची असेल तर जसं न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे किंवा डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा वनस्पती सजीवत्वाचा सिद्धांत आहे किंवा आगरकरांचे तत्कालीन रूढिग्रस्त समाज जीवनाचे समालोचन त्यांनी आपल्या लेखनात केलेले आहे. हे सर्व लेखन फक्त विश्वात्मक झालेले असते कारण त्यामागील अनुभव हा फक्त विश्वात्मक स्वरूपाचा असतो. खऱ्या अर्थाने व्यक्तिनिरपेक्ष झालेला असतो. पण ललित साहित्यामागचा अनुभव हा तसा नसतो. तो व्यक्तिसापेक्ष असूनही व्यक्तिनिरपेक्ष होत असतो हे लक्षात घ्या. बघा व्यक्तिसापेक्षता आणि व्यक्तिनिरपेक्ष हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. त्यावर ह्या शब्दांचं अर्थ किंवा ह्या असलेल्या विशेषांचं विश्लेषण आपल्याला लगेच लक्षात येतं. अनन्यसाधारणत्व आणि सर्वसाधारणत्व ज्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर आणि जनरल, इंडिव्हिज्युअल आणि युनिव्हर्सल अशा प्रस्तुत संदर्भात वापरल्या जाणाऱ्या प्रतिशब्दांच्या आणखीन काही जोड्या आहेत. कवी किंवा लेखकचा विशिष्ट अनुभव जेव्हा काव्यातून व्यक्त होतो किंवा लेखनातून व्यक्त होतो तो एकाच वेळी त्या कवीचा राहून सर्वांचा होत असतो.
म्हणजे त्याचा स्वतःचाही असतो आणि तो सामाजिक होत असतो किंवा सर्व व्यक्तींचा होत असतो. काही उदाहरणं द्यायची जर झाली तर फुलराणी किंवा औदुंबर मधील अनुभव. औदुंबरची कविता आहे बालकवींच्या. पण काव्यातून व्यक्त होताना त्यातील खासगीपणा किंवा वैयक्तिकपणा गळून पडत असतो. तसा एकाच वेळी तो अनुभव बालकवींचा असतो आणि तमाम वाचकांचाही असतो. म्हणजे विशिष्टत्व अबाधित ठेवून तो विश्वात्मक बनतो हे इथं लक्षात घ्या. जे बालकवींच्या ह्या 2 कवितांमागील अनुभवांबाबत दिसते ते सर्व ललित साहित्य कृतीमागील अनुभवातही सांगता येईल. ललितेतर साहित्यामागील अनुभव मात्र केवळ विचारमयतेमुळेच त्याला विशिष्टत्व प्राप्त झालेले असते, निरपेक्ष झालेले असते, विशिष्टत्व त्याचे निरपेक्ष झालेले असते असं सांगता येईल. फक्त विश्वात्मक झालेले असतात, त्याच्यावर त्याच्या निर्मातेचा ठसे नसतात. म्हणून शास्त्रातील लिखित प्रयोग अनुभव फक्त साऱ्या जगाचे होत जातात. पण ललित साहित्य कृती मागील अनुभवांचा आस्वाद त्यांच्या निर्मितीच्या किंवा तो निर्माता जो असतो त्याच्या व्यक्तिवैशिष्ट्यांच्या जाणीवेशिवाय अशक्य असतो. असं आपल्याला विशिष्टता आणि विश्वात्मकता या विशेषांचं वर्णन करताना लक्षात घ्यावं लागेल. थोडक्यात विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आणि विश्वात्मकता म्हणजे युनिव्हर्सल किंवा संपूर्ण जगाचं ते स्वीकारलेलं आहे, संपूर्ण जगाने ते, त्यामुळे कुठेही बदल होत नसतो. म्हणजे शास्त्रीय साहित्य ज्याच्यात असते की 2+2 जगाच्या पाठीवर कुठेच गेलं तर त्या गणिताचं उत्तर जे आहे 4 हे विश्वात्मक आहे. न्यूटनच्या सिद्धांताचंही उदाहरण आपण इथे दिलेलं आहे. आणि शेवटचे विशेष सेंद्रियत्व, ऑर्गॅनिक युनिट असं इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं. हा जो साहित्याचा अनुभवाच्या बाबतीत आपण लक्षात घेतला जाणारा हा जो खास किंवा विशेष आहे तसा प्राणीशास्त्रागत शब्द आहे. सर्वप्रथम अरिस्टॉटलने कलाकृतीच्या सेंद्रियत्वाची संकल्पना मांडलेली दिसते. सजीव जो असतो तो सजीव त्याचं जसं शरीर असतं किंवा शरीराप्रमाणे त्याची शरीर जसं असतं त्याची रचना असते तशी कलाकृतीची रचना हवी असे त्याचे मत आहे. त्या दृष्टीने त्याने काही गमकांची मांडणी केलेली आपल्याला दिसेल. नंतर सौंदर्य अनुभवाच्या संदर्भात हेगेल या सौंदर्यशास्त्रज्ञाने ह्या शब्दाची प्रामुख्याने मांडणी केलेली दिसते. अनेकत्वातून होणारी एकत्वाची प्रतीती असे साहित्य अनुभवातून किंवा कला अनुभवातून वसणाऱ्या भिन्न भिन्न घटकाचा एकात्मक संस्कार इथे अभिप्रेत आहे किंवा अपेक्षित असतो. मानवी शरीराचे नाक, कान, हात, पाय किंवा इतर सगळे जे अवयव आहे, अनेकविध जे अवयव आहे त्या घटकांच्या चैतन्यमय किंवा जिवंत अशा एकत्रीकरणातून मानवी किंवा प्राण्यांच्या शरीराची एकात्मक संघटना जशी आपल्याला लक्षात येते, दिसते, आपण बघतो, तशीच अनेकविध घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्मक भाषिक संघटना म्हणजे कलाकृती किंवा साहित्यकृती असे आपण ठामपणे म्हणू शकतो. आणि त्यामागील अनुभव, त्या साहित्यकृतीमागील अनुभव हा एक घटक तिथं जर नमूद केला तर ती साहित्यकृती आपण असे म्हणतो. अशा संघटनेतील प्रत्येक घटकाची अपरिहार्य आवश्यकता महत्त्वाची आहे. एक्सक्यूज नाही, अपरिहार्य म्हणजे अनिवार्य. कारण ऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ जर आपण घेतला तर तो सुव्यवस्थित संघटना असा आहे. म्हणजे त्यातील प्रत्येक घटकाला स्वयंपूर्ण अस्तित्व असते, पण त्या भागाचेच अस्तित्व असते, त्या पार्टचे ते अस्तित्व असते. अशा अनेक स्वयंपूर्ण भागांनी मिळून एक पूर्ण, संपूर्ण तो भाग तयार होत असतो. कलाकृती ही अशीच एक पूर्ण, स्वयंपूर्ण होत असते. त्यातील अनेक जे विविध घटकांचे स्वयंपूर्णत्व आहेत, कलाकृती ह्या एका पूर्णात ते समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येते. म्हणून आस्वादकावर जो ह्या कलाकृतीचा एक वेगळा संस्कार होत असतो किंवा वेगळा परिणाम होत असतो. जसा मानवी शरीराचा शरीर म्हणून एक संस्कार होतो, हात, पाय, तोंड, नाक किंवा इतर सगळे वेगवेगळे घटक अवयव जे आहे त्या घटकांचे वेगवेगळे संस्कार स्वतंत्रपणे जाणवत नाही.
एखाद्या व्यक्तीकडे बघितलं की तो त्या हाताचा संस्कार नाही म्हणत, हे मी केलं. एखाद्या कादंबरीमध्ये तसंच कथानक असेल, व्यक्तिदर्शन असेल, प्रसंगचित्रण असेल, वातावरण निर्मिती असेल, भाषा असेल, इत्यादी सगळे घटक आणि त्यात असलेल्या त्या भावना असतील, विचार असेल किंवा संवेदना असतील, सूचकता असेल, हे सर्व मिळून इतर सगळे जे घटक असतील, हे वाचकाच्या मनावर त्याचे स्वतंत्र संस्कार ते करत नाहीत. तो होतो त्या संपूर्ण कादंबरीचा एकच एकात्म असा संस्कार. अशा पद्धतीने आपल्याला एकात्म कला अनुभवाच्या बाबतीत ह्या गोष्टी संभवतात. म्हणजेच ललित साहित्यातून व्यक्त होणारा अनुभव जिवंत असायला हवा किंवा स्वतंत्र असायला हवा. त्याच्यात चैतन्य असायला हवे आणि मुख्य म्हणजे तो आंतरबाह्य सुसंघटित असायला हवा, एकात्मक असायला हवा. असा सेंद्रियतेचा अर्थ या संदर्भात येथे आपण घेऊ शकतो. म्हणून सेंद्रियत्व, ऑर्गॅनिक युनिट हाही घटक साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. अशा पद्धतीने आपण साहित्य विचारातील पहिले जे प्रकरण आहे साहित्याचे स्वरूप, त्यातील अनेक घटकांचा अभ्यास करत करत आपण शेवटचा घटक आज आपण या भागात अभ्यासला आणि साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष याची चर्चा आपण विश्लेषणाने या भागात केलेल्या आहेत. यानंतरचा पुढील भाग आपण पुढच्या याच्यात घेऊया. येथे थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.